मिनिट तसा नाही, त्या संदर्भामध्ये जिल्हाधिकाऱ्यांनी पण त्याच्याबद्दल माझी जिल्हाधिकाऱ्यांची भेट झाली होती, त्यावेळेस सांगितलं. कारण मागं तिथं जमिनीचा मोबदला घेण्याच्या करता काही वेडेवाकडे प्रकार चाललेले होते. त्यावेळेस राजेश देशमुख कलेक्टर होते. मी राजेश देशमुखांना एवढंच सांगितलं, जर कुठला आपला रेव्हेन्यूचा अधिकारी चुकीचं करत असेल तर त्याच्या ती जबाबदारी काढून घ्या त्याच्याकडची आणि दुसऱ्यावर द्या. हे तर मी नेहमी आज बाळांनो पत्रकार मी आज 30-32 वर्ष काम करतोय. यामध्ये जर कुठल्या अनेक बाबतीमध्ये मला प्रशासनाकडनं काही तक्रार आली वरिष्ठांच्याकडनं की हा कुठंतरी चुकीचं वागतो, तर त्यावेळेस मी अधिकाऱ्यांना सांगतो, वरिष्ठांना, की तुमच्या कायद्याच्या नियमाच्या चौकटीमध्ये बसून जी काही कारवाई तुम्हाला करता येईल ती करा. कुणाला कारण नसताना त्रास होईल असं वागू नका. हे तर सांगायचं कामच आहे. जरंडेश्वरची चौकशी एसीबीने सुरू केली अशी माहिती कळते. ओपन इन्क्वायरी चालू आहे भ्रष्टाचाराच्या प्रकरणात. काय आपल्याला काय त्रास होतो? जी काही चौकशी, एक मिनिट, ज्याच्या कुणाच्या बद्दल भ्रष्टाचाराच्या बद्दल तक्रार असेल त्याची चौकशी करणं हे चौकशीचा अधिकार ज्यांच्या हातात आहे त्यांचं कामच आहे. त्याच्यात वेगळं काय घडलं? ईडीने चौकशी बंद केल्यानंतर जर एखाद्याने चौकशी बंद केली आणि नंतर दुसऱ्या कुठल्या डिपार्टमेंटला वाटलं की चौकशी केली पाहिजे तर केली पाहिजे. तुमची असेल, आणखीन कुणाची असेल, आमची कुणाची असेल, केलीच पाहिजे. शंका अशी येते की जाणीवपूर्वक अजितदादांना अडचणीत आणलं जातं की काय? मला जाणीवपूर्वक कुणी अडचणीत आणत नाही. तुम्ही काळजी करू नका. तुमच्यासारखे हितचिंतक माझ्या पाठीशी आहे आणि मी माझ्या राजकीय जीवनात काम करत असताना कुठेही वेडवाकडं काम करत नाही. त्याच्यामुळे मी निर्धास्त असतो. सुनील तटकरे म्हटले, I'm so excited to show you guys what I got my hands on. First up, we have the Ultimate Flare Pan Slide. This gives me such a seamless look. I love the invisible pocket and the dramatic flare. की शरदचंद्र पवार गट, मला त्याच्यातलं काही माहिती नाही. तुम्ही कोणतरी बोललंय आणि म्हणून याच्याबद्दल तुमचं काय मत आहे जी मला माहिती आता. अरे बाबा, मला माहिती नाही म्हणल्यानंतर मी काय करू? मी त्यांच्या प्रांताध्यक्षाच्या वरचा आहे तरी मला माहिती नाही. राष्ट्रीय अध्यक्ष आहे. आणि दुसरी गोष्ट, मला आत्ता जे काही माहिती होतं तेवढं मी सांगितलं. तरी देखील कधी कधी आम्हालाही वाईट वाटतं. आता मी गाडीतनं उतरतोय आणि कोणतरी मीडियाची एक व्यक्ती, दादा बोला, अगं थांब ना, ज्याचं काम आहे 9 वाजता उद्घाटन आहे, बोर्ड लागलेला आहे, त्यांची सगळी लोक आलेली आहेत, महिला आलेल्या आहेत. त्याच्यानंतर मी तुम्हाला काय एवढे पळून नाही चाललो, सगळ्यांची उत्तरं देतो. आपलं काही आपण चुकीचं केलेलं नाही, त्याच्यावर काही घाबरायचं कारण नाही. त्याकरता मी ठरवलेलं होतं खाली आल्यानंतर तुमच्याशी बोलायचं आणि त्याच्यातनं पुढे जायचं. आमदार सुनील टेंगरेंचा जो विषय आहे, त्या दिवशी अपघात झाला, त्या दिवशी पोलीस स्टेशनला गेले. त्यांनी खरं तर जे जखमी आहेत त्यांची चौकशी करणं अपेक्षित होतं. असं न करता ते पोलीस स्टेशनला गेले, त्याच्यामुळे त्यांच्यावर संशय व्यक्त केला जातो. जखमी तिथं कुणीच नव्हतं. आपण अतिशय